आणि सज्जनो, आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरू करूया. नाथ भागवतातल्या 8व्या अध्यायाचा समारोपाचा काही ओव्या आज आपण पाहणार आहोत. पिंगलेचं आख्यान हा 18वा गुरु. याच्यानंतरचे राहिलेले 6 जे गुरु भगवान अवधूतांनी केले ते 9व्या अध्यायामध्ये येणार आहे. तत्पूर्वी अवधूतांनी आणि अवधूतांनी सांगितलेल्या त्या 18व्या गुरुचं वर्णन नाथांनी अतिशय सविस्तरपणे अवधूतांनी श्लोकांच्या माध्यमातून केलं. त्या एका श्लोकावर नाथांना सद्गुरु कृपेने आणि स्वतःच्या ब्रह्मज्ञानाच्या अनुभवाच्या पातळीवर सामान्य माणसाला तो श्लोक, त्याचा गर्भितार्थ आणि नेमकं साधकाने आपल्या आयुष्यात काय करायचं याच्या संदर्भात जेवढ्या काही ओव्या सुचल्या त्या श्लोकाच्या अंतर्गत आलेल्या. कालचा आपला विषय असा सुरू होता की वैराग्य किती असावं, साधकाच्या बरोबर किती आपल्याला ते वैराग्य साधायचं. अर्थात गोष्ट अशी आहे की ती खूप मोठी आदर्श अवस्था आहे, पण खूप मोठं ध्येय मानवी जीवनात ठेवल्याशिवाय आपण महत्वाकांक्षेच्या गप्पा मारतो. प्रापंचिक जीवनामध्ये माणसाने महत्वाकांक्षा असावं आणि त्यासाठी एक उच्च ध्येय, फार मोठं ध्येय जर समोर असेल तर मनुष्य त्याप्रमाणे आपली शक्ती, आपले प्रयत्न त्याला लावतो. अगदी तसंच खरं तर मानवी जीवनातलं खरं मोठं ध्येय काही असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि या मोठ्या आदर्श ध्येयाला साठी म्हणून आदर्श सद्गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे. एक विवेक वैराग्याचा जो विषय गेले आठवडाभर आपण पाहतो, त्यातला वैराग्याचा विषय पाहत असताना ते वैराग्य किती मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य जमवू शकतो. तर तो म्हणतात की खरा विवेकाने राहणारा, खरा वैरागी माणूस किती असतो. तो म्हणाले, ओकारीवर जशी आपली वासना जात नाही, ओकारीतल्या अन्नाकडे पाहून पुन्हा आपल्याला तिच्यावर वासना जातच नाही, इतकं दृश्य विषयाचं माणसाला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. याचं कारण काय तर हा दृश्य विषय तुम्हाला कधीही शाश्वत सुख देणारा, म्हणजे शाश्वत सुख देणारं नाही. त्याच्या मागे माणसाने किती वर्ष, खरं म्हणजे जन्म, पण जन्म आपल्याला आठवत नाही. आपल्या आत्ताच्या आयुष्याचा जरी विचार केला तेवढंच आपण जमेस धरावं असं श्री महाराज पण सांगतात. तर विषय असा होता की ओकारीच्या अन्नावर ज्याप्रमाणे माणसाची वासना चुकून देखील जात नाही, त्याप्रमाणे खरा विरक्त, खरा वैरागी पुरुषाचं मन दृश्य पाहून आसक्त होत नाही, असा आपला कालपर्यंतचा विषय झाला होता. आणि ते म्हणाले, असं जर वैराग्य खरं प्राप्त झालं तर विवेकाने सर्व दृश्याचं अशाश्वतपण त्याला मनापासून पटेल. की जे काही आपल्याला दृश्याचं अशाश्वतपण आहे ते जर मनापासून पटलं की अरे हे काही खरं नाही. आपण सिनेमामध्ये, आपण सिरियलमध्ये किती गुंततो तेवढ्या पुरतो. त्याची कशी जाण आपल्याला आहे. बरं, सिरियल पाहायला गेले, चित्रपट पाहायला, तर तो चित्रपट तयार करताना, ती सिरियल तयार करताना ती पात्र होती, ते सगळं होतं, ते शूटिंग होतं, ते झालेलं आहे, ती माणसं होती, पण त्यातला राजा खरा नव्हता, त्यातली राणी खरी नव्हती. राजाची भूमिका, महाराज म्हणाले, राजाची भूमिका करणारा जरी असले तर घरी त्या व्यासपीठावरून, माफ करा, त्या कलामंचावरून खाली आल्यानंतर त्यातला राजाही राहत नाही, त्यातली राणी ती राहत नाही, सामान्यपणे आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतात. अगदी तसं हे सगळं विश्व आहे. तुम्ही आम्ही सुद्धा ही भूमिका आज दिली. आता ही भूमिका दिली, त्या डायरेक्टरने सांगितलं उत्तम भूमिका करावी. मानवी जीवनात राहायचं कसं, वैराग्य प्राप्तीसाठी आपण नेमकं काय करायचं. तर सज्जनो, नाटक हे खरं आपल्यासाठी आदर्श. तसं एखादं नाटक 2.5-3 तासांचं असतं, त्याच्यात एंट्री एका पात्राची ठरलेली असते आणि एक्झिट पण ठरलेली. अगदी तद्वतच या आपल्या महानाट्यामध्ये, जीवन म्हणजे महानाट्य, त्याच्यामध्ये तुम्हाला एक 50, 60, 70 वर्षाची एक भूमिका दिली, जी असेल ती माहीत नाही. प्रत्येकाची भूमिका किती काळाची आहे ते फक्त त्या डायरेक्टरला माहिती.
तसं मग ते सत्य समजून ते म्हणाले की विवेक जागा करून जगाकडे जर पाहिलं तर असं दिसतं की या दृश्याला आपण शांतपणे जर विचार केला, विवेकाने पाहणं म्हणजे काय, की शांतपणे आता इतक्या दिवसात आपण पाहिलं नाही की काय खरंय काय खोटं आहे. सगळ्यात शेवटी अगदी रात्री जपाला बसल्यावर खरं जर आपण चिंतन केलं तर खरंच लक्षात येतं की हे सगळं दृश्य विश्व जे आहे ना, याला काळाने बांधून ठेवले, काळाने ग्रासलेलं आहे, बांधूनही नाही ग्रासलेलं आहे. किती ग्रासलेलं आहे तर ते म्हणतात की संसाराचं नावच मुळी मृत्यू लोक असं ठेवले आणि त्या मृत्यू लोकामध्ये पणजोबा, आजोबा, बाबा, मुलगा, नातू सगळे जण मरणार आहेत. हे आपण पाहतोय, रोज पाहतोय, रोज हा मृत्यूलोक आपण सगळे जण सज्जन हो रोज पाहतोय. पण आपल्या आजही हे लक्षात येत नाही की आला तो सगळा, प्रत्येक जण जाणाराच आहे, सगळे जण जात आहेत हे आपण सगळे पाहतोय. ज्या ज्या वेळेला गोवर्धन घाटला कोणाच्या अंतिम संस्काराला जातो, ती चिता पाहत असताना प्रत्येक माणसाच्या मनात मध्ये येते का अरे एक दिवस मलाही जायचंय, पण ते फक्त 5, 10, 15 मिनिटं बस. ते आटोपलं, तिथली शोक सभा आटोपली, गाडीला किक मारली, घरी आले, स्नान केलं, ही भाजी केली का मास पुनश्च. ते वैराग्य सुद्धा आपलं टिकत नाही, कारण मूळ खरं खरं अगदी क्षणिक त्या काय म्हणतात त्याला स्मशान वैराग्यच असतं. पण ते जर वैराग्य टिकलं तर ते म्हणाले आतापर्यंत म्हणजे बाप आजा तर सोडूनच द्या, राम आले कृष्ण आले तेही नाही राहिले, काळाने सगळे ग्रासले. काळाच्या या तडाख्यातून सज्जन हो कोणालाही सुटता येणार, कुणीच सुटत नाही. आणि हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं. पण खरं सांगायचं म्हणजे हा अनुभव काळाचा, हा तडाखा प्रत्येकाला बसणार आहे. इतके लोक आले, इतके गेले, आज मला केव्हा तरी जावंच लागणार आहे. हे ज्याला खऱ्या अर्थाने पटलं, खऱ्या अर्थाने ज्याला पटलं त्याच्या मागे वैराग्य लागतं किंवा त्याला वैराग्याची प्राप्ती होते. आपल्याला पटतं पण ते फार तात्पुरतं आहे, आपलं फारच सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. म्हणजे रागय तात्पुरता, लोभय तात्पुरता, शिस्तय तात्पुरती, जपय तात्पुरता, म्हणून कृपाय तात्पुरता. पण त्या तात्पुरत्या कंटिन्युअस असल्यामुळे जीवन चांगलं चाललं. त्या नामाला, त्या सद्गुरूंना आपण धरून आहोत, तात्पुरतं का होईना. ते सकाळी थोडं, दुपारी थोडं, संध्याकाळी थोडं, असं करता करता महाराजांच्या कृपेने अखंडता येणारच आहे. पण नित्य अभ्यास हा तात्पुरता जरी असला तरी हळूहळू वाढवला तर श्री महाराजांच्या कृपेने त्याच्यात सुद्धा अखंडता येईल. मग त्या कृपेमध्ये अखंडता येईल आणि त्या कृपेत अखंडता जर आली तर समाधानाची प्राप्ती अखंड व्हायला फार वेळ लागणार नाही. पुढे म्हणाले, पुढचा तोच मुद्दा जो परवा त्यांनी सांगितला त्याला वेगळं अजून एक सांगितलं की विवेकासहित वैराग्य जर आलं तर हे मोठं भाग्याचं लक्षण मानवी जीवनात, विवेक आणि वैराग्य. म्हणून म्हटलं ना की या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला हेच शिकायचं की 2-3 गोष्टी तरी आपल्याला या अध्यायातून शिकून त्या रोज स्मरणात ठेवायच्या. रोज विवेक आणि वैराग्य मला मिळवायचं. विवेक म्हणजे काय, गरज आहे का रागवायची, बोलायची, करायची, इथपासून विवेक वापरायला सुरुवात करायची. हे असं घडलंय. आता काय करायचं, नित्याचा विवेक, आणि विवेक आला की हळूहळू वैराग्याला सज्जन होत सुरुवात होते. पुढे म्हणाले काय काय होतं, इतक्या सुंदर छोट्या 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 छोट्या, मी समजून तुम्हाला की मला तर तेच आठवतं ज्या क्षेत्रात आपण काम केलं, 10वी 12वी किंवा विशेषतः कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जे मुलं तयार करतात ना, त्यांच्या स्टडी रूम मध्ये जाऊन असे छोटे छोटे लिंकड पॉइंट असतात. लिंक, हे झालं की काय, हे झालं की काय, हे मग त्याच्याशी चेन करतात छाप. तसं आता इतकी मी काढून आणलं ते तुमच्यासाठी. एक एक गोष्ट फक्त समजून घ्या. ह्या पिंगला आख्यान हा बाजूला विषयच, त्यातलं सार जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते काय म्हणाले की वैराग्यातून स्वात्मबुद्धी निर्माण, वैराग्यामधून स्वात्मबुद्धी, आत्मबुद्धी निर्माण होते. आणि ती करते काय म्हणाले, ती काय करते
तर ती म्हणाले जीवाला दुःख भोगायला लावणारी जी दुर्वासना आपल्या मनामध्ये असते. स्वात्मबुद्धीची गरज काय, कशातून निर्माण होते? वैराग्यातून निर्माण होते. एक एक पॉइंट समजून घ्या. वैराग्य, त्याच्यातनं काय निर्माण होतं? स्वात्मबुद्धी. त्याच्यामुळे काय होतं? ती नेमकं आपला काय फायदा करते? स्वात्मबुद्धीची गरज काय? नाथ महाराज म्हणाले मानवी जीवनामध्ये दुर्वासना जी निर्माण होते ती वासना थांबवण्याचं काम नवे नवे तिच्या सामर्थ्यापासून, तिच्या त्या स्वात्मबुद्धीच्या सामर्थ्यामुळे दुर्वासना समूळ नष्ट, समूळ. बर, मग पुढे काय म्हणाले? पुढे म्हणाले काय होतं, एक त्यात गोष्ट वासनेच्या मुळे काय होतं? वासनेमध्ये सगळ्या प्रकारच्या उपाध्याचा जन्म होत असतो. एक वासना निर्माण होते, इतक्या खटपटी तयार होतात. बरेच दिवस झाले पुरणाची पोळीच केली नाही म्हणजे झाली वासना निर्माण. लावला तगादा, हरभऱ्याची डाळ लावा, कुकर, गुळाचं करायचं का साखरेचं, डायबिटीस तर गुळाचंच, पुन्हा त्या भानगडी. किती उपाध्या आहेत मला. म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना, साधी गोष्ट आहे. इथे येतं ना, हे काढा, हे मोबाईल मध्ये आहे टाका, इथे मोबाईलला काय म्हणतात त्याला, हा माईक लावा, रेकॉर्डिंगचं बटन सुरू. इतक्या उपाध्या आहेत. अहो नामाला बसायला किती, स्नानच झालं नाही, कशाला उपाध्या लावत? महाराज म्हणाले उपाधी लावूच नका, नामाला तर नाहीच नाही. जाग आले की नाम, झोपताना नाम, झोपेत पुन्हा जाग आली तरी नाम, नवे नवे नामानीच जाग यावी, इतकं नाम व्हावं. ब्रह्मानंदाने तर एवढी आदर्श अवस्था आपल्या समोर ठेवली. किती नाम घ्यायचे तुम्हाला? झोपेत तुमचं नाम तुम्हाला ऐकू यावं, एवढी आदर्श अवस्था आहे. येईल का? नक्की येईल. का? त्या मार्गाने गेलेले लोक, तसा अभ्यास केलेले लोक आहेत. आपल्याला तो अभ्यास करायचा. आणि खरं सांगतो ना, माणसाने जर ठरवलं की आपण विद्यार्थी आहोत आणि आपल्याला विद्यार्थी म्हणून राहायचं, आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे. का? आपल्याला ते ध्येय गाठायचं आहे. कोणतं? आत्यंतिक समाधानाचं. ते समाधान कशावर अवलंबून नसलेलं आहे. तोच विषय. तर ते काय म्हणाले की वासनेमधून उपाधीचा जन्म होतो आणि उपाधी गळाल्या तर सहजता येत आहे की हे करू का ते करू, नाही ते सोळं निसान, मग ते वर घ्या, मग तिथलं पाणी घ्या, उड्या मारत या आणि साध्यावर बसा आणि मग ते यातलं त्यात टाक. काय उपाधी? मस्त छान मनापासून देवाची छान मनोभावे पूजा करा. एकदा उपाध्या गळाल्या की जीवाला तात्काळ शांती प्राप्त. म्हणून महाराज म्हणाले मस्त छान अखंड अनुसंधान करा. मानस पूजा, त्याचा अर्थ घरच्या देवाची पूजा बंद करू नका. ते मानस पूजेचं फारच महात्म्य सांगितलं. बस संपुटच करून वैष्णवासारखे देव ठेवायचं काम आहे. तर तो विषय नाही. आपला विषय असा आहे की उपाध्या गळाल्या, सामान्यपणे सांगतो की शांती येते. काही लोक प्रवासाला निघताना इतक्या प्रकारच्या वस्तू बरोबर घेतात, बाप. आणि तोच नर्मदेच्या प्रदक्षिणेला जाणारा पहा माणूस, अंगावरचे 2 कपडे बस, एखादी पाण्याची बॉटल आणि काठी मध्ये काटे आले किंवा काही त्याच्यासाठी काठी असते. जितक्या उपाध्या कमी तितका जीवाला शांती प्राप्त. जितक्या उपाध्या कमी तितका मनुष्य सुखाकडे जातो. खरंच आहे. जी माणसं प्रवासाला एक सॅक घेऊन निघतात, टाकली ऐके मोठी बॅग, रात्रीचे कपडे वेगळे, सकाळचे वेगळे, अमके वेगळे, फंक्शनल वेगळे, घ्या ओझ, त्याचे घ्या, आपले घ्या, ओझेवाल्याचा ओ. जितक्या उपाध्या कमी मानवी जीवनात. म्हणून म्हटलं ना, एक सद्गुरू, एक साधक, एक वेळ, एक नाम, एक मानसपूजा, आणि त्या एकामध्ये हा एका मिसळून टाकला की पुन्हा अद्वैताची प्राप्ती. हेच आपल्याला सज्जन साधायचं. पण किती सुंदर सांगितलं बघा त्यांनी, की ते म्हणाले की वासनेमधून उपाधी गळाल्या की मानवी जीवनात शांती प्राप्त होते, आणि शांती प्राप्त झाली की स्वानंदाचा सोहळा तो जीव भोगायला लागतो. म्हणजे आपल्याला हे सगळं करायचंय, स्वात्मबुद्धी आणायची. स्वात्मबुद्धीसाठी वैराग्य म्हणजे खूप नाही. वैराग्य म्हणजे तिथे त्यांनी पुन्हा सांगितलं, वैराग्य म्हणजे काय? जे घडेल ते समाधानाने स्वीकारा.
तोच संन्यास आहे, तेच वैराग्य. आणि त्याच्यातून काय आयुष्याचं ध्येय, कोणताही प्रसंग काहीही घडलं तरी माझं समाधान बिघडता कामा नये. साधायला पाहिजे आणि साधनेसाठी अभ्यास. पुढे म्हणाले की हृदयस्थ परमात्मा हा नित्य सिद्ध आहे, असं त्यांचा सिद्धांत आहे. म्हणजे काय की तो परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये आहेच आहे. तो फक्त वाट पाहतोय की हा माझ्याकडे कधी. आपण त्याच्याकडे पाठ करून सगळ्या दृश्य विश्वाकडे पाहत असतो, जगाकडे पाहत असतो. तो आपली वाट पाहतोय. महाराजांनी हाच वेदांत किती सोप्या शब्दात सांगितला. महाराज म्हणाले, मी तर वाट पाहतोय तुमच्याकडे यायची, पण तुम्ही दरवाजे बंद करून द्यायचे. मला जिथे येऊन बसायचं ती जागाच रिकामी नाही म्हणली इथे यायला मला. त्याच्यामध्ये इतक्या वासना, इतके कार्यक्रम ठरवलेले तुम्ही की त्याच्यामध्ये उपासना, नामस्मरण, माझे सद्गुरू, त्यांची पुण्यतिथी, त्यांची जयंती, त्यांच्यासाठी मला काही करायचं, याला तुम्ही जागाच ठेवलेली नाही. एवढ्या स्पष्ट आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगावं आणि तरीही आपण दारं उघडू नये, म्हणजे आपण किती कोणत्या गुणवत्तेचे शिष्य आहोत याचा विचार प्रत्येकाने करा. ते म्हणाले की हृदयस्थ परमात्मा नित्य सध्या असलेला आहे आणि तो नित्य सिद्ध असलेला सुखच देतोय. त्याचा आश्रय करताच, म्हणजेच त्याचं अनुसंधान, त्याचं नाम किंवा अखंड नाम असा त्याचा अर्थ आहे. ते म्हणाले नित्य सिद्ध असलेल्या हृदयस्थ परमात्म्याला जर तुम्ही आश्रय दिला, म्हणजे कंठी राहो नाम, मुखी राहो नाम, हाती प्रपंचाचे काम, असं जर राहिलं तर ते म्हणाले चित्तातले विकल्प नाहीसे होतात. नुसतं एक लक्षात ठेवा, ही सगळी स्टेप ही आज नाही उद्या आपल्याला कळणारच आहे. आपल्याला या मार्गाने जायचंच आहे, आपण जाणार आहोत, त्यांच्या कृपेने आपण सक्सेस होणारच आहोत. फक्त मार्ग सोडता कामा नये. श्री महाराजांची शाळा अशी आहे, फक्त ऍडमिशन घ्या, अभ्यास करू नका असं नाही. अभ्यास तर करावाच नाही. अभ्यासाशिवाय पहिल्या वर्गातून साध्या जिल्हा परिषदची शाळा जरी असली तरी, प्रायव्हेट स्कूल असली तरी, पहिल्या वर्गात अभ्यास झाल्याशिवाय तो दुसऱ्या वर्गात आपल्याला नेत नाही. पण महाराज म्हणाले ना, मी किती त्यांना काय सांगू तुम्हाला की महाराजांना केवढी आशा आहे आपल्याकडनं, किती आशावादी आहेत महाराज. की ते म्हणाले एकदा मी तुम्हाला, माझे ओठ तुमच्या कानाला लागले म्हणजे मी तुम्हाला अनुग्रह दिला. आणि म्हणजे अगदी शेवटची गोष्ट ते सांगितली, तुम्ही आयुष्यभरही काही नाही केलं, पण जाताना तुम्हाला लक्षात येईल की मला त्यांनी नाम दिलं होतं आणि मी घेतलं नाही, घ्यायला पाहिजे होतं, एवढं तरी स्मरण होईल आणि त्या स्मरणाने तुम्ही उद्धरत जा. पण आपण ती अवस्था येऊ देऊ नये की नाही प्रत्येक वेळेला लाल रेषा असलेल्या प्रगती पुस्तकावर आईबाबांची सही घ्यायची वेळ आपल्याला जी लहानपणी कधी कधी आलेली असेल ती सुद्धा आपल्या वाटेला कधी येऊ नये. सज्जन, चित्त निर्विकल्प झाल्यानंतर स्वानुभव उदय पाहून जीव आत्मारामाशी एकरूप होतो. वैराग्यापासून सुरुवात होते. वैराग्याच्या आधी विवेक, विवेकासाठी सद्बुद्धी, सद्बुद्धीसाठी सत्साधन, सत्साधनाने अंतःकरणात असलेली सद्बुद्धी निर्माण होते. पण पुन्हा सज्जनो एकच आहे, या सगळ्याचं सूत्र नाम, साधना, अनुसंधान, मनस्पूजा, उपासना, अखंड त्यांच्या चिंतना, प्रत्येक गोष्ट. आणि सगळ्यात पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगतो, सकल संतांचं सांगणं किंवा जे अनुभवी मोठे ज्येष्ठ नामसाधक आपल्या परंपरेमध्ये होऊन गेले, कुणाकुणाची नावं मी तुम्हाला सांगू इतकी आहेत, त्यांचं सगळ्यांचं सांगणं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घालून करा. महाराज आज पोहे खातोय, त्यांना नाही होईल, काय सांगा तुम्हाला. भाऊसाहेबांचं एवढं सख्यत्वाचं प्रेम होतं, एवढं 88-90 वर्षाचं वय झालं. शौचाला जाताना सुद्धा बाहेर यायचे, तिथे स्वारीला सांगायचे. लहान, म्हातारा झाल्यावर म्हणून लहानच. आईला सांगतो की नाही, मला सांगा आपण लहानपणी कधीतरी संकोच केला का? आईला आपण सगळ्या गोष्टी सांगायचं. आईला जाऊ देतो, आई शाळेला जाऊ देतो, आई इकडे काही संकोचच वाटत.
तिला सांगणं का, तिच्यावर प्रेम खूप मुळात प्रेम आहे. आणि सगळ्यात संरक्षक जर कोणी असेल ताईचा पदर, नाही का? काय काय त्या एकदा तर एका कवीने आईच्या पदरावरच कविता केली, इतकी सुंदर होती ना. डोळ्यात पाणी आलं. तिचा पदर म्हणजे काय माहिती का, सकाळी उठून तोंड धुवून आला मी लहानपणी, सगळ्यांचाच अनुभव. पटकन कुठे कशाचे नॅपकिन आणि कशाचे टॉवेल होते. 7 लेकरांमध्ये 1 टॉवेल, याचं त्याचं का कोणी म्हटलं नाही की आमचं ओलं काय धू. कोणाला कधी इन्फेक्शन झाले नाही. लहानपणी इतकी माती खाल्ली, खरी माती खाल्लेली आपण खऱ्या अर्थाने. कशाचे इन्फेक्शन झाले? राखोंडीचे गोळे, काही एवढे मोठे राखोंडी खायचे जुन्या काळामध्ये. वाढलेली पिढी, दात आतापर्यंत चांगलेच मस्त, काही झालं. विषय असा सुरू होता की त्या आत्मारामाशी आपल्याला एकरूप व्हायचं. आणि तो आत्माराम होण्यासाठी सगळ्या ज्येष्ठ साधकांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करा. त्या सांगण्याच्या मागचं सूत्र, प्रत्येक गोष्ट म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षण त्यांच्याशी जोडून राहणं. महाराज असं करतो, महाराज असं करतो. अहो ते म्हणाले, महाराजांनी इतकं स्पष्ट सांगितलं, अहो मला माझा प्रपंच करता आला नाही. आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य म्हणजे अजूनही आपल्या सगळ्यांचे प्रपंच तेच करताय. पण सांगितलं किती नम्र आहे, मला माझा प्रपंच करता आला नाही, पण विकत श्राद्ध घ्यायची मला सवय आहे म्हणाले, या. आणि पुन्हा म्हणाले, असतो एकेकाचा स्वभाव, तसा माझा आहे. किती सांगावं महाराज, एवढा मोठा ब्रह्मज्ञानी पुरुष. सगळे महाराजांच्या तसबिरी तुम्ही पहा आणि विचार करा की मी त्या काळात अशा माणसाला पाहिल्यावर मी समजलो असतो का हे सद्गुरू आहेत म्हणून? कोणत्याही सत्पुरुष आपल्या परंपरेत. अहो ज्यांनी पाहिलं, जे 24-24 तास, 10-10, 20-20 वर्ष नाही, एक तर स्वतःचा किंवा श्री महाराजांचा देह ठेवेपर्यंत महाराजांच्या सेवेत राहिलेले सुद्धा, त्यांना कळालं नाही की महाराज शक्यच नाही. ते प्रेमानंद महाराज त्याशी बोलता बोलता एक गोष्ट म्हणाले की जो सिद्ध पुरुष असतो, जो ब्रह्मज्ञानी पुरुष असतो, त्यालाही माहित नसतं की मी सिद्ध आहे. ही सिद्ध पुरुषाची अवस्था. म्हणून ते म्हणाले की नामदेव महाराजांच्या समोर जेव्हा ती गाय कापली तेव्हा तिची मान जोडताना त्यांनी परमात्म्याची प्रार्थना, परमात्मा हे झालं रे माझ्यासाठी एवढं कर. आणि ती गायीची, कापलेल्या गायीची मान त्यांनी जोडून दाखवली वगैरे वगैरे. पण तेव्हा प्रेमानंद स्वामी म्हणाले कि उस महासिद्ध पुरुष को ये कहाँ मालूम था कि मैं सिद्ध पुरुष हूं. ही अवस्था त्या सिद्ध पुरुषाची असते. नवे नवे त्या ब्रह्मज्ञानाची अवस्थाच ती आहे की ते ब्रह्मज्ञानी जरी झाले तरी सगुणोपासनेला सोडत नाही. उत्तम उदाहरण सगळेच महाराज. कधीच म्हटले नाही गोंदवलेकर महाराज, नाही रामानेच केलं, रामाला दाखवा, राम करे. आपल्याला ती कथा सगळ्यांना माहिती की ब्रह्मानंद महाराजांना मस्त असे गप्पा मारत बसले, म्हणाले बुवा मला एक असं वाटतं बुवा. म्हणाले किती सहज त्यांनी सांगितलं. कुठून तरी कानावर गोष्ट आली की एक बाई ब्रह्मानंद महाराजांना नमस्कार करताना दुरून नमस्कार करायची आणि तिच्या मनामध्ये विकल्प यायचा की यांच्या पायावर पांढरे डाग आहे म्हणून ती करायची. हे महाराजांना कळालं, थोरल्या महाराजांना. आणि मग म्हणाले बाई बुवा एक तास आहे म्हणाले. त्या बाई तिथे होत्याच. ते म्हणाले काही लोक दर्शनाला येतात आणि त्यांना असं वाटतं बा संतांच्या पायाला कोड कसा म्हणून ते तुम्हाला दर्शन घेत नाही, त्याचंही मला वाईट वाटतं. आणि दुसरं मला असं वाईट वाटतं म्हणाले की माझा शिष्य त्याच्या पायावर कोण. त्याच्यावर पुन्हा काय म्हणाले बघा, त्याच्यानंतर म्हणाले की मग असं करूत का आपण, रामरायाला विनंती करूत का. असं नाही म्हणाले मी तुमचा कोड करा. काय किती विनम्रता आहे, काय म्हणजे समर्थ चरित्रातली एक गोष्ट तुम्ही किती वेळा त्याचं चिंतन करा, तेवढाच आनंद म्हणाले. वा असं करूत का आपण, रामाला विनंती करून पाहू का. आणि पुढे काय म्हणाले, रामाला विनंती केल्यावर तो मान्य करेल, तो मान्य करणार नाही असं वाटत नाही मला. म्हणाले तो ऐकेल. म्हणाले एकदा बोलता बोलता थोरले महाराज असं सहज त्यांनी बोलून गेले, आजपर्यंत मी रामाला काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं झालंच नाही. अहो ज्यांनी त्यालाच कसं सांगू, तोच राम होता नाही का.
ब्रह्मानंद महाराज म्हणायचे ना, रामाला महाराजांना स्नान घालतात. भाऊसाहेबाला म्हणाले, भाऊसाहेब या सगळ्या बाया स्नान घालायला लागल्या म्हणजे महाराजांना, मला तर प्रत्यक्ष रामाला त्या स्नान घालतायत असं वाटतं. भाऊसाहेब म्हणाले, वा तुम्ही फार भाग्यवान आहे. तो तुम्हाला महाराज राम दिसतात, पण मला महाराजच दिसतात. म्हणाले, काय करू, मला मनुष्यच दिसतात, मला महाराज. याचं कारण सज्जन समजून घ्या, ब्रह्मानंद महाराजांचं जे प्रेम होतं ते दास्यत्वाचं, की तो माझा स्वामी, मी त्याचा दास. आणि भाऊसाहेबांचं प्रेम सख्यत्वाचं, भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं किंवा उद्धवाचं जे प्रेम होतं, गोपींचं जे सख्यत्वाचं प्रेम, सख्य. आणि त्या सख्यता मी बघा, महाराज तिथे ब्रह्मानंदांची वागताना कसं वाटतं, म्हणजे एकच सत्पुरुष आहे की तो ब्रह्मानंदांची कसे वागतात. रामानंद महाराज लेकरासारखे, 40 वर्षाचं अंतर दोघात. ते 1845 हे 1886 रामानंद महाराज. 40 वर्षाचं अंतर. पहिला मुलगा झाला तरी वया माणसाला 30-32 वर्ष होत. एवढं अंतर. त्यांच्याशी वागताना महाराजांचं प्रेम कसं. आणि भाऊसाहेबांना म्हणजे, भाऊसाहेब तुमच्या पानातलं कडबू घेऊ का मी, तुम्हाला जात नाही, मी सद्गुरू आहे, माझ्या शिष्याचं उष्ट कसं खाऊ असं नाही. काय प्रेम असेल, असं प्रेम आपल्यावर कधी कोणी करेल का, किंवा त्या प्रेमाची पात्रता येण्यासारखं आपण आजपर्यंत काही केलं का, हा मला विषय वाटतो. भाऊसाहेबांवर एवढं प्रेम केलं, आपल्याला डोळे भरून येतात, पण त्या डोळे भरून येताना एक बोच माझ्या अंतकरणामध्ये किंवा साधकाच्या अंतकरणात आहे की मला असं साधेल का, इतकं प्रेम मला त्यांच्यावर करता येईल का, की ते माझ्यावर इतकं प्रेम करतात. काय प्रेम असेल. आत्मज्ञानाचा, आत्मारामाचा विषय आहे ना सज्जन. त्या आत्मारामाशी तादात्म्य पावताना आपल्यातले हे सगळे दुर्गुण षड्विकारांचे गेले. आणि पुन्हा स्वार्थ करा साधा, काहीच काळजी. मी जन्माला आलो परमार्थामध्ये, परमार्थ करताना सुद्धा महाराजांनी स्पष्ट फार सुंदर सूचना आहे, समजून उमजून राहा. मी एकटा आलोय, मला एकट्याला जायचंय, माझं कर्म माझ्या बरोबर येणार आहे, मी केलेलं दान, मी केलेलं नाम तेवढंच माझ्या बरोबर. हे बाकीचे सगळे म्हणजे किती वेळा तेवढे माता पिता बंधू कांता सर्व सुखाचे सांगाती, याचा अर्थ कर्तव्याला चुकायचं नाही, पण हे ओळखून वागायचं. समर्थ म्हणाले, जग ओळखून राहावे. जाताना आपण एकटे जाणार. हा सुंदर रंगमंच आहे. या रंगमंचावरची माझी भूमिका, माझ्या बरोबर माझ्या बायकोची भूमिका, माझ्या लेकरांची भूमिका ठरलेली, त्याचं काम ठरलेलं, डायरेक्टरने दिलंय. मला माझी भूमिका उत्तम करायची, बस एवढंच. पुढे म्हणाले की आत्मानुभव घेत असताना देहबुद्धी विराम पावते. आत्म्याचा अनुभव, मी कोण आहे हे एकदा कळालं की हा जो अनुभव आहे आत्मानंदाचा, आत्मानुभवाचा, स्वात्मभाव, आत्मानुभव, आत्मानंद, ब्रह्मानंद, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, हे सगळे सारखेच. आत्मज्ञान झाले की आत्मानंद होणार, ब्रह्मज्ञान झालं म्हणजे ब्रह्म, ते सगळं एकच. आत्म स्वात्म सगळं. बरं, तर म्हणाले आत्मानुभव घेत असताना देहबुद्धी विराम पावते. म्हणजे देह आत्मा, जेव्हा तुम्हाला आत्म कळाला किंवा आत्मस्वरूप कळालं तर देहबुद्धी शून्य झाली, देहबुद्धी पूर्ण विराम पाहत. मी कोणीतरी आहे हे राहतच नाही, तो अहमच संपलेला आहे. मग आत्मानुभव, देहबुद्धी विराम पावली की काय म्हणाले, वाणी सुद्धा लोप पावते. तू आणि मी कोण कोणाशी, राम आणि रामदास पहुडले नामी, हेही बोलावया नुरेच काय. कोण उरलं तिथे आता, राम आणि रामदास दोघे एकच झाले, एकमेकांच्या खुशीतही नाही, एकच. राम आणि रामदास पहुडले नामी, एका नामात. शेवटी नाम, नाम ते आधी होतं. राम जन्माला यायच्या आधी वाल्मिकीने राम केला, त्याच्यानंतर त्याप्रमाणे लिखाणाप्रमाणे तो वागला, तो देहातूनही गेला. द्वापार युग आलं तेही त्याच्यानंतरच संपलं, तरीही आज राम आहे, त्याचं नाम. आणि केवळ त्याच्या राम से बडा राम का नाम. तर ते म्हणाले की वाणी लोपून जाते, दृश्य आणि दृष्टा यांचं द्वैत निर्मूलन होतं, मन पूर्णपणे सुखरूप होऊन जातं आणि जीव शिवाला ऐक्यभावाने आलिंगन देतं. हा सगळा वेदांताचा भाग या पिंगला आख्यानाच्या निमित्ताने नाथ महाराजांना आपल्याला सांगायचा आहे. यातलं सगळ्यात सूत्र एक आहे, तू आणि मी, मला एकत्र व्हायचं. मानवी जीवनात त्या संयोगाला फार महत्व, पण तो संयोग आदर्श संयोग पाहिजे. आणि तो आदर्श संयोग कोणता असेल तर तो हा, राम आणि रामदास पहुडले नामी.
हा संयोग तुम्हा आम्हाला करायचा. तन से तन का मिलन, काहीच उपयोग नाही. म्हणून म्हणाले, आणि पुढे म्हणाले, शिवाला ऐक्य भावाने जेव्हा आलिंगन दिलं जातं, एक रूप होतं, तेव्हा नाथ महाराज लगेच प्रपंचातलं खडी साखर पाण्यात टाकली, पाणी थोड्या वेळ हलवलं, खडी साखर दिसत नाही, पाणी ज्याला काहीच चव नव्हतं ते गोड लागायला लागलं. साखर तर दिसत नाही, पण त्याचं गोडत्व त्या पाण्याला आलं. हे साखरेचं गोडपण ते म्हणाले. त्याप्रमाणे निराशेच्या पोटी उत्पन्न झालेल्या वैराग्याने पिंगला भगवंतापाशी समरस होऊन गेली, स्वानंदामध्ये रममान झाली, आणि त्या स्वानंदामध्ये रममान होत्याच्या आधीच तिच्या सगळ्या वासना शांत झाल्या होत्या, संपल्या होत्या, आणि भाव अभाव लुप्त झाले, मी तू पणा संपला होता. पुढे म्हणाले, भक्त आणि भगवंत यांचं अनिवार्य प्रेम त्या पिंगलेच्या ठिकाणी दिसायला सुरुवात झालं. आणि मग ती पिंगला साम्य रसाने, सारखेपणाने, जसे खडीचा करणे पाणी विरघळून गेले, तशा साम्य रसाने पिंगला भगवंताला मिठी मारती. तो आताच आहे ना, मिठी मारायला दुसरीकडे कुठेच जायचं. खळखळ खळखळ डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू खऱ्या अर्थाने आले. पश्चाताप झाला, आपण केलेल्या पातकाची, आपण किती पातकी आहोत याची जाण झाली, आणि त्या पातकाच्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये खऱ्या खऱ्या सगळं पाप जळून गेलं. आणि मग ती पिंगला समाधीच्या शेजेवर, नाथ महाराजांचे शब्द आहेत, ती पिंगला समाधीच्या शेजेवर निज हृदयस्थ असलेल्या निज पुरुषाच्या आलिंगनामध्ये शयन करती झाली, म्हणजे अद्वैत भाव पिंगलेच्या ठिकाणी निर्माण झाला. सज्जनो, इथे नाथ महाराज शेवटचा एकच पॉइंट आहे, पिंगलेचं आख्यानाचा उपसंहार. आज आपण हा संपवणारच आहोत, पण पिंगलेच्या आख्यानाचा उपसंहार करत असताना नाथ महाराजांनी अगदी शेवटच्या ज्या ओव्या दिलेल्या सज्जनो, त्या सगळ्या आशा आणि निराशेवर दिलेल्या. त्या 25 ओव्या आदरणीय बाबा बेलसरे असं म्हणतात की ह्या साधकाने नित्य पाठामध्ये ठेवाव्या इतक्या या 8व्या अध्यायातल्या शेवटच्या 25 ओव्या. सगळ्या आशा आणि निराशा. निराशा किती? निराशाचा अर्थ इथे वैराग्य या अर्थाने आपल्याला घ्यायचा. आशेवरच्या ओव्याचं जनो, आशा तेथे लोलुप्यता, आशेपायी असे दीनता, आशा तेथे ममता असे सर्वथा नाचती, आशेपायी महाशोक, आशा करवी महादोख, आशेपायी पाप अशेख असे देख तिष्ठत, आशेपायी अधर्म सकळ, आशा मानिना विटाळ, आशा नेने काळ वेळ, कर्म सकळ उच्छेदी, आशा अंत्यजाते उपासी, नीच सेवन आशेपायी, आशा न सांडी मेल्यासी, प्रेतापाशी आशा नेतसे, आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशे दीन केले देवांसी, कथा कायसी इतरांची, जगाचा जो नित्यदाता तो आशेने केला भिके सवता, वैर्याचे द्वारी झाला मागता, द्वार पाळता तेने त्यासी, आशा तेथ नाही सुख, आशेपायी परम दुःख, आशा सर्वांची बाधक, मुख्य दोष ते आशा. पुढे म्हणाले, निराशांचा शुद्ध भावो, निराशांपाशी तिष्ठे देव, निराशांचे वचन पाहो, रावो देहो निर्लंबी, निराश तोची सद्बुद्धी, निराश तोच विवेक निधी, चारी मुक्ती पदोपदी, नैराश्य आधी, निराशा तीर्थांचे तीर्थ, निराशा मुमुक्षूंचा अर्थ, निराशेपायी परमार्थ, असे तिष्ठत निरंतर, जाण नैराश्यते पाशी, वैराग्य होऊन असे दासी, निराश पहावया अहर्निशी, ऋषिकेशी चिंतितू. नैराश्य वैराग्य अशा अर्थाने हे शब्द आपल्याला घ्यायचे. सजो, या पिंगल आख्यानाचा आपल्याला उपसंहार पाहत असताना मुद्देसूदपणाने
पिंगलेचं आख्यान कसं लक्षात ठेवायचं. तर सज्जनो, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या धंद्यामध्ये पिंगलेला एक दिवस निराशा आलेली, एकच दिवस. इतक्या वर्षाचा तिचा हा व्यवसाय आहे, इतक्या वर्षात तिने केलेली सगळी कर्म लक्षात घेता एक दिवस असा आला की तिच्या बदली निराशा पडली आणि एका दिवशी झालेली निराश पिंगला तिचं मन खऱ्या अर्थाने जाग झालं आणि आपल्या जीवनावर विचार करून तिने परमार्थ साधला. यातून तुम्ही आम्ही काय विचार करायचा? घटना साधी आहे, 2 वाक्यात मी तुम्हाला सांगितलं की एक घटना घडते, तिच्यावर विवेकाने पिंगला विचार करते आणि तिच्या जीवनावर परमार्थाचा इतका सुंदर प्रकाश, नवे नवे परमार्थ तिचा तेवढ्या क्षणी साधला गेला. हा सगळं चिंतन करत असताना एक लक्षात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लहान मोठे प्रसंग येतच असतात. प्रत्येकाने आपलं आयुष्य मागे जाऊन थोडंसं पाहावं. इतका चटका मनाला बसलेला असतो, इतकं पोळलेला असतो त्या क्षणी आपण, आणि त्यावेळेला खोल विचार करून त्याचा अर्थ समजून जर त्या घटनेचा आपण घेतला तर आपल्याही संबंध जीवनावर प्रकाश पडतो, पडायला पाहिजे, पाडावा. हे नाथांना अपेक्षित. प्रसंग कोणताही असला तरी दृश्यामध्ये खरं सुख नाही हे त्या प्रसंगातनं आपल्याला कळतं. एखादा ऍक्सिडेंट असा होतो, एखादी व्यक्ती आपला अपमान करते, एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या वेळेला इतके आपण आर्थिकदृष्ट्या बुडतो आणि मग लक्षात येतं की आता मला हे खरंच काहीच खरं नाही. त्या क्षणी जे जगाचं मिथ्यत्व आपल्याला कळतं. खोटेपणा म्हणत नाही बरं, नाथांचा शब्द मिथ्य. मिथ्य शब्दाचा अर्थ किंवा मिथ्या शब्दाचा अर्थ जे खरं आहे असं भासत होतं पण ते खरं नाही. अरे यार, काही काळजी करू नको, अर्ध्या रात्री फोन कर. फोन करा, स्विच ऑफ. किती मिस कॉलला उत्तर नाही, 5 दिवसांनी बेल घ्यायच्या वेळेला असा प्रसंग आला. पोलीस स्टेशनची पायरी चढावंच लागली, कोर्टाची पायरी ही सगळ्यांच्याच येणार. कोर्टाची, दवाखाने, आपण याची पायरी चढवून, खरंच आहे ना, दवाखाना कोणाच्या वाटेल येऊ, न्यायालय कोणाच्या वाटेल येऊ, पोलीस स्टेशन कोणाच्या वाटेल, असं म्हणतोच ना आपण. पण ऍप्लिकेशन करत नाही आपण की आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवा. येतं ते कोणाच्या. कधी कधी मानवी जीवनामध्ये असे प्रसंग आपल्या आयुष्यात, आणि खरा चांगला ज्योतिषी जर तर ते सांगते हे 15 दिवस तुम्ही सपवून राहा बरं, पोलीस स्टेशन मध्ये जायची होते. आणि होतच, काहीच कारण नाही, बोलवा यांना चौकशी. संशयित अष्टमस्तांचा शनी जर तुमच्या गळ्यात आला तेव्हा वाणी, नजर, काहीच कारण नाही, ती बाई तुम्ही माझ्याकडे पाहिलंच, काय कर होतात असे प्रसंग होतात. तर अतिशय सज्जन माणसांना सुद्धा एखाद्या स्त्रीनी काय प्रारब्ध भोग आहे, त्याच्या कुंडलीचा त्या दिवशीचा तसा योग आहे, तुम्ही काहीच करू शकत. म्हणून ते नाथ महाराज म्हणाले, सुख आणि दुःख प्रारब्धाची ठरली. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टी आले, चला बा प्रयत्न करायचे, नाम घेत राहायचं, तो बरोबर सोडवतो. खरं सांगतो, नाम म्हणजे प्रत्यक्ष महाराज. तर म्हणाले की असा प्रसंग आल्यानंतर दृश्यामध्ये या सगळ्या, म्हणजे सांगायचं काय त्यांना की अशी घटना घडल्यानंतर सगळ्यांचं सूत्र आहे की दृश्य विश्व खरं नाही. अरे काही खरं नाही आपण तेव्हा म्हणतो, फक्त वाक्य वेगळे असतात, अर्थ हाच आहे त्याचा. काही खरं नाही रे, कोणी येत नाही कामाला, असं गप्पा मारतात, याची अनुभूती येते. म्हणाले की दृश्य विश्व हे सुख देणारं नाही असा अर्थ बाहेर पडतो, असं अनेक सत्पुरुषांच्या चरित्रावरून आपल्याला कळतं. पुढे म्हणाले, पिंगलेच्या बाबतीमध्ये विशेष असं की लोकांना देहसुख देण्याचा तिचा धंदा होता. अर्थात कोणताही पुरुष आपल्याला खरं देहसुख पूर्ण सुखी करू शकत नाही. हे ज्ञान तिच्या अंतःकरणामध्ये उदय पावल्यावर तिची वासनाच क्षीण जाईल. पुढे म्हणाले, आता इथून पुढे सूत्र आहे थोडीशी मस्त, फार छान आहे, आज संपेला. वासना नरम पडली म्हणजे मन आपोआप दृश्याचा नाद सोडतं. त्याच्यासाठी ओकारीच पाहिजे पश्चात्तापाच्या, आणि
एकदा दृश्याचा नाद सोडला की स्वाभाविकपणे मनुष्य अंतर्मुख व्हायला सुरुवात करतो आणि परमार्थामध्ये हेच आपल्याला साधायचं. आजपर्यंत आपल्या कोणाला साधलं असेल तर माहिती मला आपल्याला हे साधलंय का विचार करा. नाही दृश्य विश्व खरंय, नामाला लागा, खूप नाम घ्या. लागलोय आपण नामाला, पण आता सगळं झालंय. झोपीच्या वेळेच्या आधी माळ येते आपल्याला, जेवण घेऊन राहतं, जपाला बसतो वा. 3 माळा होते, 3 खूप झाल्या. थोड्या उठल्यावर करतो, उठल्या की चहा, व्हॉट्सअप तर पारायण. ते म्हणाले परमार्थात साधायचं काय सज्जनो, हेच साधायचं. काय? हे दृश्य विश्व खरं नाही, हे ज्याला मनापासून बघू, हेच पिंगलाच्या आख्यानाचं सार आहे. मनाने आपण होऊन दृश्याचं प्रेम टाकणं, मनाने आपण होऊन दृश्य विश्वाकडे. महाराज म्हणाले ना, किती सुंदर सांगितलं, जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय परमार्थ नाही साधला. हे सगळं नाथ भागवत वाचताना आपल्या प्रवचनाचं 365 प्रवचनांचं सज्जन मनापासून वाचावं रोज प्रवचन. आणि असं वाचावं की महाराज ऐकतायत, आणि दुसरं महाराजांनी हे माझ्यासाठीच सांगितलेलं आहे अशा भावनेने जर तुम्ही वर्षभर प्रवचन वाचलं ना, तर आयुष्यभर तुमचं प्रवचन वाचणं सुटणार नाही. नवे ते सुटणं महत्वाचं नाही, त्याचा परिणाम अंतःकरणावर झाल्याशिवाय राहणार. हे मी तुला अनुभवाने सांग. मनापासून वाचावं, आणि ती भगवंताची परमेश्वराची वाणी आहे. गोसे गोखलेंचे उपकार आहे, त्याने आपल्यासाठी हे लिहून. जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय परमार्थ नाही साधला. म्हणून ते म्हणाले की जनस्तुतीचा आनंदही म्हणू नको आणि जननिंदेचा खेद तर माणूस नको म्हणाले. कारण महाराज स्वतःच्या बाबतीत म्हणाले, ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना तर मी कळालोच नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना मी कळालोच नाही, पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना तर मी कळालोच नाही. क्या बात. हा एक महाराजांचं बोधवचन आहे, महाराजांचे वाक्य, सहज बोलणी तो परिश. बस चिंतन करा, माळ घ्यावा, आणि असं सगळ्या बोधवचनांचा चिंतन करत एक माळ पुढे जावी. काय महाराज कळतात काही बोलायला सांग. तेच बोट धरून आपल्याला जातात. आपण लहान मुला कसं बगीचात, अरे हा वाघ, हा सिंह, असं कसं दाखवतो की नाही, तसं सगळं विश्व महाराज आपल्याला बोटाला धरून दाखवतात. फक्त नामाला मनापासून बसावं. प्रपंच तर सुरूच आहे, खट्टेन बोट्टेन रडलेन, काही अर्थ नाही. ज्यांनी केला त्या सगळ्यांचे प्रगती पुस्तक घ्यायला पाहिजे. ते म्हणाले की परमार्थ आपण मनाने आपण होऊन दृश्याचं प्रेम टाकणं, याला वैराग्य असं म्हणतात. किती नाथ महाराजांनी व्याख्या सांगितल्या तुम्हाला सांगतो. वैराग्याशिवाय परमार्थ साधत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ समजावी, नाथ महाराजांचं वाक्य. वैराग्याशिवाय परमार्थ साधणार नाही. आणि वैराग्य जिव्हेपासून सुरू करायचं आहे. खाणं बोलणं, खाण्याच्याच वासना. आयुष्यभर लसूण कांदा न खाणाऱ्याला सुद्धा वासना बाधते. आपला तर रट्टा सुरू घरी नेते ना बाहेर, दुसऱ्यांकडे नाही, आमच्या घरी चालत नाही कांदा, तुमच्या घरचा खातो. अरे कशावर खातो, किती वासन. ते म्हणतात नाही आमच्याकडे अर्धा कांदे. कांदा हे प्रतीक आहे, आणि आपलं तो सारखं त्याच्याकडे मन जाणं हे आपल्या वासनेचं प्रतीक. किती दिवस, किती काळ, तरी होणार काय. सज्जनो, ते म्हणतात की विरक्ती म्हणजे काय. आता विरक्ती किंवा वैराग्य, निष्कामता. विरक्त पुरुषाची ब्रह्मज्ञान कमळाप्रमाणे फुलतं. थोडं मला फास घ्यावं लागतंय. निष्कामतेचं वर्णन करण्याचा प्रसंग आला असताना नाथांना अतिशय विलक्षण अशी स्फूर्ती सज्जनो या सगळ्या अध्यायामध्ये, नवे या ग्रंथामध्येच आलेली. खरी निष्कामता अंगी येणं हे पिंगलेच्या कथेचं सार आहे. निष्कामता आपल्या अंगी येणं. आणि भारतीय तत्वज्ञान किंवा मानवी जीवनातली सर्वोच्च मूल्य इथे शिकवलं की तिकडे अजामेळ आणि इकडे पिंगला, महानंदा. काय भारतीय ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये कथा आहे की मनुष्य काय झेप घेऊ शकतो आयुष्यात. माणसाच्या जीवनाच्या सदाचरणाचा आलेख किती उंचावू शकतो की तुम्ही नैतिक दृष्ट्या इतके भ्रष्ट जरी झालेला असलात, फक्त एक आहे जे महाराजांनी सांगितलं, माय खरा पश्चाताप आहे का, ठेव पायावर डोकं, रामाच्या हात पायावर हात ठेव, डोकं ठेव आणि सांग पुन्हा नाही करणार. पण त्याच्याशी प्रामाणिक जर राहिलं तर तो सगळं देईल.
आणि मला सांगा, जगन्नायक परमेश्वराशी जर तुम्ही बेमानी केली, अप्रामाणिक केला, पुढे फक्त टिंब 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 लिहायचं, तुम्ही तुमच्या फिलिंग द ब्लँक्स म्हणून, तो काय करेल त्याच्याशी अप्रामाणिकपण. बरं, तो सगळा दयाळू आहे, तो म्हणला मी तुझं सगळं पाप घेतो, आता पाप करू नको, तर मी तुझं सगळं पाप घेतो. एवढी पश्चात्तापाची बुद्धी, इतकं सुंदर याच्यामध्ये आहे. नाथ म्हणतात, सज्जन हो, काय सांगू तुम्हाला, ते म्हणतात या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच गोष्ट आहे, आणि त्याची सगळ्यांची कारणं त्यांनी दिली. तो अभंग आपण प्रार्थना म्हणून देऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी नको खेद कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे जाणतसे, आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ, तुझ मोहिला ऐसे नाही, ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, जी चिंता त्यासी सर्व सर्व भावे, आवडीने भावे आवडी